नमस्कार. आपण पाहू शकत असाल प्रशील कविता अजय जाधव इयत्ता 12वीत शिकणारा हा जो मुलगा आहे ह्याने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये कराटेमध्ये गोल्ड मेडल जे आहे ते मिळवलेलं आहे. आपण पाहू शकत असाल त्याने मिळवलेल्या या ट्रॉफीज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो आणि हे समोर जे आहेत ते मेडल्स त्याला जे आहे ते आतापर्यंतच्या कालावधीमध्ये मिळालेले आहेत. तर आज आपण प्रशीलची जरा संवाद साधणार आहोत की त्याला या सर्व प्रवासामध्ये कुणाची साथ लाभली, कशा पद्धतीने मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि कशा पद्धतीने त्याने हा जो पल्ला आहे तो गाठलेला आहे. आज आपल्यासोबत आता प्रशील जाधव आहेत. आपण त्यांच्याशी जरा गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत. प्रशील सध्या आपल्यासोबत आहे. प्रशील, स्वागत आहे तुझं. काय सांगशील आज आता तुझा जो सत्कार आहे, प्रसिद्ध टेनिसपटू सायना नेहवालच्या हातून तुझा सत्कार झालेला आहे आणि तुला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जे आहे ते मिळालेलं आहे. काय सांगशील या प्रवासाबद्दल? खूप खूप बरं वाटते की मोठे मोठे खेळाडू हे करतात, सत्कार वगैरे करतात. अजून माझे सर प्रतीक राऊत, अजून संदीप वेंगुर्लेकर सर यांचा मला खूप चांगला सपोर्ट भेटतो. खूप चांगला प्रशिक्षण देतात मला आणि फॅमिली पण खूप सपोर्टिव्ह आहे. बरं, तुला काही अडचणी आल्यात का आतापर्यंत हे प्रशिक्षण घेत असताना? फॅमिलीकडून काय म्हणजे बॉदरेशन नाही आलं वरतून की अभ्यास कर वगैरे. ते पूर्ण सपोर्ट करतात आणि पप्पा पण खूप सपोर्टिव्ह आहेत. बरं, आता तू 12वीला आहेस असं म्हणतो. अभ्यास आणि कराटेचं प्रशिक्षण हा ताळमेळ सांभाळताना तुला कसं फील होतं? म्हणजे कशा पद्धतीने तू हे सगळं सांभाळतोस? अभ्यासात जरा हे होते. अजून 6 ते 9 कराटे क्लास असतो, त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन परत अभ्यासाला बसतो. बरं, अभ्यासामध्ये तुझं कसं चालू आहे? म्हणजे अभ्यास व्यवस्थित होतोय की कराटेचं प्रेशर आणि मेडल्स मिळवायचेत असं काही प्रेशर तुला वाटतं का? नाही, असं काय नाही. क्लासमध्ये ते होऊन जाते तेवढी ट्रेनिंग आणि वरची सकाळी वगैरे ट्रेनिंग चालू असते, त्यामुळे अभ्यासावर काय प्रेशर नाही. बरं, तुझ्या वर्गमित्रांच्या काय प्रतिक्रिया आहेत? आज तुला हे गोल्ड मेडल जे आहे ते सायना नेहवालच्या हातून सत्कार झालेला आहे आणि गोल्ड मेडल जे आहे तेही मिळालेलं आहे. काय प्रतिक्रिया आहेत मित्रांच्या? मित्र पण खूप सपोर्ट करतात. म्हणजे ते काय बोलत नाही की तू तेच करतो अभ्यास नाही वगैरे. त्यांचा पण खूप सपोर्ट असतो मला. बरं, आज कॉलेजमधून तुझ्याबद्दल सरांच्या काही प्रतिक्रिया आहेत का? तू का हे चांगलं केलंस किंवा अभ्यास कर किंवा असं काही सांगण्यात येतं का? सत्कार वगैरे होतात माझ्या कॉलेजमध्ये वगैरे पण. बरं, पण असं सांगण्यात नाही की अभ्यास कर वगैरे जास्त. बरं. आज आपल्या समाजातील जे तुझे मित्र असतील किंवा समाजातील जे तुझ्या बरोबरीने शिकणारे आहेत विद्यार्थी, त्यांना काय संदेश देशील? तुम्ही पण कोणता तरी खेळ खेळा आणि त्याच्यावर मेहनत करा. आपल्या समाजाचं नाव मोठं करा आणि बस. काय बोलू, आयुष्यात काहीच कठीण नाही मिळत. तुम्ही प्रयत्न करत राहतील तर फळ नक्की भेटेल. बस एवढंच बोल. तर नक्कीच हा होता प्रशील कविता अजय जाधव. इयत्ता 12वीमध्ये शिक्षण घेतोय आणि कराटेचं सुद्धा प्रशिक्षण तो चांगल्या प्रकारे करतोय. सायना नेहवालच्या हातून त्याचा सत्कार झालेला आहे आणि गोल्ड मेडल राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याला मिळालेला आहे. तर या प्रशील जाधवकडून आपण नक्कीच शिकण्यासारखं भरपूर काही आहे. अभ्यास करून आणि हे ट्रेनिंग पूर्ण करून तो हा सगळा ताळमेळ जो आहे तो सांभाळतो आहे आणि त्याने मशालच्या माध्यमातून सर्वच त्याच्याबरोबरीच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एक संदेश दिलेला आहे की प्रयत्न करत राहा, नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. तर अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.